खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल। दिशा प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। प्रकरणाशी संबंध नसल्याचं केलं स्पष्ट। तर 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न, कोर्टामध्ये बोलू, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। पार्टीच्या वेळी दिशा सालियांच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे हजर असल्याचे डिजिटल पुरावे। दिशाच्या वडिलांच्या वकिलांचा मोठा दावा। आदित्य ठाकरे रिया चक्रवर्तीचे अनेक वर्षांपासून संबंध असल्याचाही आरोप। दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ। दिशाच्या वडिलांनी आरोप केलेल्यांना अटक करण्याची नितेश राणेंची मागणी। तर एसआयटी चौकशी कधी पूर्ण होणार, भाजप आमदार अमित साटम यांचा सवाल। संजय राठोड, जयकुमार गोरे यांचा राजीनामा घ्या। विधान परिषदेत अनिल परब यांचा हल्लाबोल। तर उद्धव ठाकरेंना विचारा, राठोड यांना का क्लीन चिट दिली, चित्रा वाघ यांचा पलटवार। दिशा प्रकरणावरून महायुतीचे नेते आदित्य ठाकरेंच्या समर्थनासाठी सरसावले। संजय गायकवाड, मुनगंटीवार, मिटकरींचं नितेश राणेंपेक्षा वेगळं मत। तर रामदास आठवलेंकडून आदित्य ठाकरेंना क्लीन चिट। नागपूर हिंसाचाराला जबाबदार 34 सोशल मीडिया हँडलची ओळख सायबरकडून निश्चित। बांगलादेशीतून चालवल्या जाणाऱ्या फेसबुक अकाउंटचाही समावेश। विधिमंडळात पडसाद। नागपूरमध्ये 2 पोलीस स्टेशन हद्दीतली संचारबंदी पूर्णपणे उठवली। काही भागात 4 तास शिथिलता। पण हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी काय? ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा। क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट मंजूर। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कौटुंबिक न्यायालयाचा निकाल। 5.25 कोटी पोटगीवर तडजोड। आयपीएलमध्ये चेंडूच्या लकाकीसाठी लाळेचा वापर करण्यास बीसीसीआयची परवानगी। कोरोनामुळे 4 वर्षांपूर्वीची बंदी हटवली। वेगवान गोलंदाजांना होणार फायदा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।